नमस्कार, मी संगीता स्वागत करते माझ्या किचनमध्ये। आज आपण इथं अगदी झणझणीत अशी चिगूरची भाजी बनवतोय। तर चिगूरच्या भाजीसाठी मी थोडी तयारी करून घेतलेली आहे। तर 2 मोठाले असे कांदे मी चिरून घेतले होते। कढईत तेल गरम झालं आणि आपल्याला कांदा छान याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे। तर चिगूर मी धुवून आणि निथळायला ठेवलं होतं। त्याच्यात पाणी नको आहे, नाहीतर चिगूर असा चिकट होऊन जातो। हिरवी मिरची, लसूण आणि थोडीशी कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या होत्या, तेही मिक्सरला फिरून घेतलेले आहे। आणि आपल्याला याच्यामध्ये छान तो पण परतून घ्यायचे आहे, कारण की मिरची कच्ची घेतलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आणि 2 मोठाले असे टोमॅटो घेतले होते। तर टोमॅटो गावरान टोमॅटो घ्या। बरेच जण चिंच पण याच्यामध्ये घालतात, तर तुम्हाला जर चिंच आवडत असेल तर चिंचही घालू शकता। थोडी हळद घातली, हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। याला पण छान परतून घ्यायचं आहे। आणि चिगूर मी घेताना ना त्याच्या काड्यासुद्धा घेतलेल्या आहे, कारण की काडीचा चिगूर छान लागतो खायला। बरेच जण नुसतं याचे दाणे काढून घेतात। याला आपण छान 1-2 मिनटं वाफ काढून छान परतून घ्यायचं आहे। अगदी 5 मिनटात होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा ह्या उन्हाळ्यामध्ये। चिगूर आता मार्केटला खूप येऊ लागला। 5 मिनटं झालेलं आहे, चिगूरची भाजी तयार आहे। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूच्या गॅसवर मी भाकरी टाकून घेतलेली आहे, तर नक्की ट्राय करा। बाय।